महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 18 नोव्हेंबर 2025 म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पासून ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत आता कोणकोणते उपक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचे या ठिकाणी आपण पाहूया। प्रस्तावना या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय अनुदानित वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यता शाळा, आश्रम शाळा, वसतिगृह, ग्रामीण नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच उपेक्षित समुदायामध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत खालीलप्रमाणे स्पर्धा, उपक्रम आणि कार्यक्रमाचे विशेष आयोजन सर्व स्तरावर करण्यात यावे अशा सूचना देण्यात येत आहेत। म्हणजे आपण शाळेमध्ये कोणकोणते कार्यक्रम, उपक्रम, कोणकोणत्या प्रकारचे स्पर्धा, उपक्रम आणि कार्यक्रम घ्यायचे ते या ठिकाणी सांगितले गेले। एक, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे। संविधानाची उद्देशिका असते ती दर्शनी भागावर लावणे। शालेय परिपाठात तसेच वसतिगृहात प्रार्थनेच्या वेळी दररोज संविधान प्रास्ताविका, उद्देशिका वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे। शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान 5 प्रती विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे। भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे संविधान सभा निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मूलभूत कर्तव्य यावर व्याख्यान किमान 60 ते 90 मिनिटे। विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यावर मार्गदर्शन करणे। कार्यशाळाद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मूल्य समजून सांगणे। संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश करणे। संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करणे। प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करणे, जसे देशभक्तीपर गाणी, नाटक आणि नृत्य। बघा, आपण प्रजासत्ताक दिनी देखील आपल्याला संविधानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आणि सादरीकरण करायचे, त्यामध्ये देशभक्तीपर गाणी, नाटक आणि नृत्य हे आपल्याला घ्यायचे। राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरता संविधान संमेलनाचे आयोजन करावे। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे। म्हणजेच आपल्याला घर घर संविधान या उपक्रमामध्ये शाळेत घ्यायचे उपक्रम आपल्याला या प्रकारे दिलेले आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।